गेल्या वर्षी पाथर्डी तालुक्यातील करंजे आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र यंदा जुलै महिना सरत आलाय तरी देखील या भागामध्ये पाऊस झालेला नाही आणि शेततळे कोरडे पडलेत, विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. इथल्या ग्रामस्थांशी आपण खरं तर चर्चा करणार आहोत. गेल्या वर्षी जर पाहिलं तर भरपूर पाऊस झाला, अगदी पूर परिस्थिती तयार झाली आणि यंदा पाऊसच नाही. काय परिस्थिती आहे पिकांची? पिकांची परिस्थिती अशी आहे, आज पिक पूर्ण जायच्या मार्गावर आहेत. आज उद्या कालपर्यंत माझ्याकडे जवळजवळ 5 ते 6 महिला कामाला होत्या. त्या उद्या त्याला आता बंद करायची वेळ आलेली, कारण पिकं सुकून गेलेत आणि पाऊस येईन अशी गॅरंटी लागणार. दिवसभर ऊन पडत आहे, रात्री वारं सुटत आहे. त्याच्यामुळे पाऊस आणि आला ना, पाऊस फुटला म्हणूच तर आणि येतो म्हणजे कपडे एकीकडे भिजत येत, एकीकडून कोल्ड राहत, इतका पाऊस येतो. आणि मजूर तरी कामाला ठेवायचं आणि पैसे कुठून द्यायचे बा त्यांना, असा विषय तयार झाला. बरं, पिकाला द्यायला पाणी सुद्धा उपलब्ध राहिलेलं नाही. विहिरीने 1-1, 1.5 फूट पाणी शिल्लक राहिलेले, ते प्यायसाठी लागतंय. जनावरांना चाऱ्याचा विषय मोठा गंभीर झालेला आहे. मेंढ्या जर डोंगराला नेल्या तर मेंढ्यांना पाणी तिथं कुठं पाजायचं, हा एक विषय मोठा गंभीर झालाय. त्याच्यामुळे सगळे एकूणचे एक शेतकरी, कोणताही व्यावसायिक असो शेतकरी असो, अडचणीत वाटतो. आता गेल्या वर्षी बाबा भरपूर पाऊस झाला, फार वाहून गेलं, तुमचं पण वावर वाहून गेलं वाटतं. तर आता काय परिस्थिती नेमकं? आता सध्या पाणी नाही ना प्यायला. आता गेल्या वर्षी वाहून गेलं, पिकं वाहून गेले, सगळं झालं. पण यंदा पाणी नाही, जनावराला नाही, माणसाला नाही. आता तुम्ही तर पेरणी केली, तर सगळेजण पेरणी करताना दिसतंय, मग ते पिकांचं काय होईल? आता पीक कशाचं? पाऊसच नाही, पीक कशाचं येईल? पेरणी केली पण पीक कशाचं? आता पाऊस नसले काय नाही. काय आता आपण मागाशी गेलो शेततळ्यावरती, अगदी गेलो तिथं, ते शेततळे जे आहेत ते कोरडे पडलेत, विहिरी कोरड्या पडल्यात. काय परिस्थिती एकंदरीत? प्यायला पाणी आहे का? प्यायला पाणीच नाही राहिलं, काय करायचं? मग शेतकऱ्यांनी काय करायचं? दुष्काळ पाडल्यासारखं झालं ना, पण आता इलाज नाही काही. पण आता अधिकारी जो म्हणते तिथे काय दुबार पेरण्याची काही गरज नाही, पाऊस होतोय असं म्हणतात. पाऊस काय, आता पाऊस होतोय, एक थेंब थेंबाने कुठं पाऊस होत असतो का? पडे हा माल सुकून चाललेत, पाणी नाही, इतर प्यायला पाणी नाही, काय करायचं आम्ही? एकूण जर बघितलं तर हे खंडोबाची वाडी आहे आणि या परिसरामध्ये जर बघितलं तर जुलै महिना सरत आलाय तरी देखील पाऊस हा होताना दिसत नाहीये. एकीकडे अधिकारी म्हणतात की दुबार पेरणीचं संकट हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नाही, आणि दुसरीकडे जर बघितलं तर अशी परिस्थिती आहे की शेततळे कोरडे पडलेत, विहिरी कोरड्या पडल्यात आणि अक्षरशः पिण्याच्या पाण्याचा देखील समस्या तयार झाली आहे. सुनील भोंगळे, एबीपी माझा, खंडोबाची वाडी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.